शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। उद्या 11 मे 2024 शनिवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या भयंकर पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर जाणून घेऊया सर्वाधिक पावसाचा जोर उद्या राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याचा आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस उद्याच्या दरम्यान होऊ शकतो। तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असेल। तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसराला ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। विदर्भात पाहायचे झाले तर विदर्भातील अकोला आणि अमरावतीच्या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये उद्या रात्रीपर्यंत भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला उद्यापासून पुढील 48 तास अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये उद्या ढगाळ वातावरण निर्माण होईल। हलका पाऊस देखील काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, रायगड या भागांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।